एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। बेरोजगारीचे प्रकार आपण वाचलेले असतील 4, 5, 6 बरोबर आहे। आज आपण किती पाहणार आहोत? एकूण तब्बल 16 है ना, किती 16 टाइप्स ऑफ द अनएम्प्लॉयमेंट। तुम्हाला का हो रे बाबा, कुठून कुठून आणलास, कुठून नाही आणला, काय आहे? दिवसेंदिवस है ना नवीन नॉमेनक्लेचर येत आहेत, मायक्रो लेवलचं क्लासिफिकेशन होत आहे ना, ऑब्झर्वेशन्स बिल्डअप होत आहेत, त्यातला आहे। पण आपले बरेचसे गाईड आणि पुस्तकं ते अपडेट होत नाही आणि मग आपला लोचा होते का नाही? परीक्षेत कुठून विचारला रे बाबा हा, तर कुठून विचारला बाबा नाही आहे, आम्ही अपडेट नाही राहत, एवढंच आहे। ठीक आहे, तर याच्या पूर्वीच्या याच्यात तुम्ही बेरोजगारी काय वगैरे सर्व पाहिलं का? नसून पाहिलं तर पाहून घ्या रे बाबा, समजून घ्या है ना, आणि मग हा समजा। ठीक आहे, तर आता चलायचं का? पण तुम्हाला बी माहित आहे काय, आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी 2 प्रश्न डोक्यात घुसवतो, म्हणजे घुसवतो। काऊन का प्रश्न पाहिजे बाबा, तर उत्तर, आणि उत्तर असन तर पेपर, बरोबर आहे की नाही ना? पेपर असन तर परीक्षा असन तर नोकरी असन तर काय तुम्हाला सांगायचं, जाऊ द्या। पहिला प्रश्न मस्तपैकी आहे, एकदम ढासू है ना, एकदम ढासू। काय म्हणते? जेवढे मजूर काम करीत आहेत तेवढ्या मजुरांची आवश्यकता नाही रे बाबा म्हणते। हे विधान कोणत्या प्रकारच्या बेरोजगारी संयुक्तिक राहील है ना? देयर इज नो नीड फॉर ॲज मेनी वर्कर्स ॲज देयर आर वर्किंग। व्हॉट टाइप ऑफ अनएम्प्लॉयमेंट वुड दिस स्टेटमेंट बी अप्लिकेबल? आहे ना, मस्त आहे ना। एक चक्रीय बेरोजगारी, सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट। दुसरा आहे तांत्रिक बेरोजगारी, टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट। तिसरा आहे प्रचंड बेरोजगारी, डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट। आणि चौथा आहे खुली बेरोजगारी, ओपन अनएम्प्लॉयमेंट। पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीस मागणी तुटवडा बेरोजगारी असे सुद्धा संबोधल्या जाते? विच टाइप ऑफ अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो कॉल्ड डिमांड डिफिशियंट अनएम्प्लॉयमेंट, है ना? पहिलं संरचनात्मक बेरोजगारी, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट। दुसरा आहे चक्रीय बेरोजगारी, सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट। तिसरा आहे घर्षणात्मक बेरोजगारी, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट। आणि चौथा आहे वास्तविक मजुरी बेरोजगारी, रियल वेज अनएम्प्लॉयमेंट। 2 प्रश्न डोक्यात घुसवले, बस ठेवायचे आता, कारण की आता आपल्याला समजून घ्यायचे आहेत किती प्रकार, किती 16। तर बघायचे का? चला हा ना, परीक्षा सोडू नका रे बाबा, हा नाही तर आले आपण। पहिलं क्लासिफिकेशन, व्हॉलंटरी अँड अनव्हॉलंटरी, ऐच्छिक आणि अनैच्छिक। इच्छेनं रिकाम टेकडा आहे आणि इच्छा नाही तरी रिकाम टेकडा आहे। समजला ना दोघातला फरक? इच्छेनं रिकाम टेकडा आहे, काही जण फुल टाइमपास करतात, नाही करायची आम्हाला नोकरी, असं जे म्हणतात दॅट इज अ व्हॉलंटरी। जॉब अवेलेबल आहे त्यांना, जॉब पाहिजे का रे तुम्हाला, उठ नाही पाहिजे असं जे म्हणते तो काय आहे? व्हॉलंटरीली अनएम्प्लॉयड, ऐच्छिक बेरोजगार। कारण काय आहे ते महत्वाचं आहे। हा रिकाम टेकडा काऊन इच्छा आहे? जॉब त्याच्या क्वालिटीचा नाही, जॉब लो क्वालिटीचा, म्हणते मेरे इसको सूट नहीं होता भाई, है ना, लो पेड जॉब आहे म्हणते, एवढाच पगार, माया तर याच्यात एक गर्लफ्रेंडचं भागन नाही, बरोबर आहे, राईट। तिसरा जॉब चॉईसचा नाही म्हणते, मले जसा पाहिजे तसा, स्वतःच सेंबूड असा बी राहते है ना। आणि त्याच्यानंतर जॉब त्याच्या डिग्निटीपेक्षा कमी आहे, रईस जादा है ना, तो म्हणते बाबा मला शोभे नाही, मी येतोच म्हणते ऑडी मधून, आणि मी ते काय ट्रॅक्टर चालवेन का म्हणते, हुर्त म्हणते, असा जो आहे दॅट इज अ व्हॉलंटरी अनएम्प्लॉयड। ऍक्च्युअली इट इज नॉट एक्झॅक्टली कॉल्ड ॲज अ अनएम्प्लॉयमेंट, याला बेरोजगारी आपण म्हणू शकत नाही, पण फॉर द सेक ऑफ अ क्लासिफिकेशन याला गृहीत धरल्या जातं। गेटिंग द पॉइंट? ऍक्च्युअली जेव्हा अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, द अनएम्प्लॉयमेंट ऍक्च्युअली इज अ इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, अनैच्छिक, इच्छा नाही खाली राहायची, इच्छा नाही खाली राहायची, पण खाली हाय है ना, व्यक्तीला जॉब करायची इच्छा आहे,
कोई मुझे जॉब दे दे भाई, है ना, पण त्याला जॉब भेटे नाही, जिथून तिथून किक आउट, है ना, जॉबच नाहीत, अशी जी परिस्थिती आहे अनैच्छिक, अँड इट इज ऍक्च्युअली अनएम्प्लॉयमेंट. यालाच खऱ्या अर्थाने आपण बेरोजगारी म्हणतो. केन्स जे आहे, आमचा केन्स भाऊ है ना, तुम्हाला माहित असेल, त्यानं बऱ्याच थेअरी दिलं. केन्सियन थेअरीच्या नुसार हे केव्हा होतं अशी परिस्थिती, तर जेव्हा लेबर सप्लाय हा वेजेस जे आहेत त्याच्यापेक्षा अधिक असतो. म्हणजे माणसं अधिक, श्रम देणारी अधिक, कामगार अधिक, आणि पगार मात्र कमी, पेमेंट देऊ शकत नाही. मग पेमेंट देऊ शकत नाही म्हणून रोजगार नाही, त्याला पेमेंट देऊ शकत नाही म्हणून पेमेंट कुठला, प्रिव्हॅलिंग कंडिशन मध्ये, त्या तत्कालीन परिस्थितीतील जे काही निश्चित केलेले आपल्या वेजेस असतील, वेतन असेल, मोबदला असेल, है ना, त्या मोबदल्यावर एखादी फर्म आहे, एखादी इंडस्ट्री आहे, ती जर देऊ शकत नसेल तेवढी सॅलरी, तर ती म्हणते बाबा मी देऊ नाही शकत, तू कसा येशील, तू राय बाय. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं का? आणि मग याच आधारावर आपल्याला वेगवेगळे जे आहेत अनएम्प्लॉयमेंटचे प्रकार दिसून येतात. तर मुख्यत्वे पहिल्यांदा जर आपण खऱ्या अर्थानं बेरोजगारी जर म्हणायचं असेल तर त्याला काय म्हणू, अनैच्छिक बेरोजगारी हा मुख्य प्रकार आहे. गेटिंग द पॉइंट, ठीक आहे हे. आणि आता दुसरीकडे पाहू. दुसरं आहे खुली बेरोजगारी, ओपन अनएम्प्लॉयमेंट. दुसरं दडलेली बेरोजगारी, हे ऐकलं नसेल तुम्ही, दडलेली बेरोजगारी, हिडन अनएम्प्लॉयमेंट, है ना, डिस्गाइज नाही रे बाबा, प्रच्छन्न नाही, डोंट बी कन्फ्युज. प्रच्छन्न येईन तेव्हा मी हे ना ते कम्पेअर करून सांगेन, ठीक आहे, राईट. ओपन अनएम्प्लॉयमेंट, खुली बेरोजगारी. इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट जे आहे, अनैच्छिक अनएम्प्लॉयमेंट जे आहे, इथे व्यक्ती सक्षम आहे, इथे व्यक्ती सक्षम आहे, शारीरिक आवश्यकता असेल, शारीरिक काम असेल तर, किंवा मानसिक काम असेल तर, बरोबर आहे, तो सक्षम आहे, आणि जे काही वेजेस असतील त्याच्यानुसार तुम्ही जॉब करायला तयार आहे. बाबा आय वॉन्ट अ जॉब, बट ही इज नॉट गेटिंग द जॉब, त्याला जॉब मिळत नाही आहे, अशी इनव्हॉलंटरी परिस्थिती जी आहे त्यालाच आपण ओपन अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. प्रचलित मोबदल्यावर सक्षम व्यक्तीस जॉब करण्याची इच्छा आहे पण रोजगार नाही, म्हणजे इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट झालं. मग याला ओपन का म्हणतात, तर इन जनरल हा व्यक्ती पूर्ण वेळ काय आहे, हा व्यक्ती पूर्ण वेळ बेरोजगार आहे, दिवसभर खाली बसून आहे, रिकाम टेकडा, त्याला पार्ट टाइम नाही, कुठलाच जॉब नाही मिळालाय, 1 तासाच्या बी नाही मिळालाय, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीची जर सर्वेअर आला आणि त्याला विचारायला आला, अरे बाबा जॉब तुले नाही गा, खालीच्या, हा खालीच्या आहेस तो केव्हापासून, तू आता का तुले सांगू, आहे ना, रोजच खाली, तू रोजच खाली, 1 बी तास नाही, अरे काहीच नाही गा, कोणी कुत्र बोलवे नाही गा, म्हणजेच पूर्ण वेळ बेरोजगार. मग तो म्हणते बेरोजगार, ठीक, सोपा आहे आयडेंटिफाय करायला, विजिबल होतोय, दिसतोय, सदृश्य आहे, डोळ्याने दिसतोय, सहज इन्युमरेशन होऊ शकतं, आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, खुली बेरोजगारी, ओपन अनएम्प्लॉयमेंट. जगातील, लक्षात घ्या, जगामध्ये असा एकही देश नाही जिथे बेरोजगारी नाही, आणि बहुतांशी देशामध्ये जी बेरोजगारी दिसेल ती बहुतांशी कुठली दिसेल, खुली बेरोजगारी दिसेल. आता खुली बेरोजगारी म्हटलं त्याचे प्रकार आहेत, संरचनात्मक बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी. जगामधील सर्वच ज्या इकॉनॉमी आहेत, म्हणजे सर्वच देश जे आहेत त्यामध्ये हा तिन्ही प्रकारच्या बेरोजगारी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात दिसतील. मग यांचे इंटेन्सिटी म्हणजे कुठे अधिक, कोणत्या देशामध्ये कुठली तरी बेरोजगारी असेल आणि कोणती कमी असेल, त्या आधारावर आपल्या त्या देशाचं स्वरूप दिसून येतं. आलं की नाही लक्षात? तर ते आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये समजून घेऊया की एक्झॅक्टली कशा प्रकारे अर्थव्यवस्थेच्या आधारावर बेरोजगारी निर्भर असते, बघून घेऊया. ठीक आहे, पण हे क्लिअर झालं? ओके. आता आपण बघू दडलेली बेरोजगारी, हिडन अनएम्प्लॉयमेंट. वर्ड आहे हिडन, दडलेली, दडपलेली नाही, दडपलेली नाही, दडलेली. ओके, बेरोजगारी. आता इथे बेरोजगार म्हणून तो ऑफिशियली काउंट नाही झालाय, इथे कसं झालाय,
ऑफिशियली काउंट झालाय म्हणून तो ओपन. इथे ऑफिशियली काउंट नाही झाला म्हणजे माहीतच नाही, सर्व्हेअरच्या याच्यात आला नाही, परंतु संधी उपलब्ध झाल्यास काम करणार. म्हणजेच काय, हा खूप वर्षापासून जॉब शोधत आहे, त्याला काय भेटला नाही, आता तो जॉबच्या शोधातच नाही, चुपचाप बसून राहते. सर्व्हेअर आला का काऊन काही नाही करत, काहीच नाही करत, काऊन जॉब नाही भेट, विचारूच नको तू, जाय नाही तू, है ना, का विचारतस. म्हणजेच काय, तू कुठेही आयडेंटिफाईड होत नाही आहे, खूप वर्षापासून त्याने जॉब शोधणं सोडून दिलेलं आहे, त्यामुळे तो इन्युमरेशन मध्ये सर्वे मध्ये येत नाही. पण जर त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली तर ते शक्य आहे. आता खूप दिवस झाले, कंटाळा म्हणून त्याने आशाच सोडून दिली, आशा सोडून दिली आणि म्हणून त्याला नाउमेद कामगार, त्या कामगाराला काय म्हणतो आपण, नाउमेद कामगार, उमेदच उरली नाही, है ना, डिस्करेज्ड वर्कर, त्याला काय म्हणतो आपण, डिस्करेज वर्कर. सो ऑल, है ना, ऑल डिस्करेज वर्कर्स, है ना, कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ हिडन अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आता त्यानंतर बघूया आपण स्ट्रक्चरल, कारण ओपन अनएम्प्लॉयमेंटचे आपण उपवर्गीकरण बघतोय. संरचनात्मक बेरोजगारी, त्याला स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. त्यानंतर घर्षणात्मक बेरोजगारी, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट, आणि त्यानंतर चक्रीय बेरोजगारी म्हणजे सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट. त्यातलं पहिलं कुठलं आहे, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट हे दोन प्रकारे आहे. आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की एखादी अर्थव्यवस्था आहे, विकसनशील राष्ट्र आहे, तर विकसनशील राष्ट्रामध्ये भांडवलाची उत्पन्न जे आहे, म्हणजे ज्याला आपण भांडवली उत्पन्न किंवा भांडवली संसाधन जे आहे त्याची निर्मितीच झाली नसते, किंवा निर्मिती झाली ती इतकी कमी असते की तिथल्या लोकसंख्येला जी मागणी असते वर्कची ती तो फुलफिल करू शकत नाही. इथे काय, कामगार शक्ती खूप आहे, कारण पॉप्युलेशन खूप आहे. डेव्हलपिंग कंट्रीमध्ये काय होतं, पॉप्युलेशन खूप आहे, मीटर डाऊन, खटार 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 खटार, बरोबर आहे, राईट. तिथं मीटर डाऊन आहे, पण एम्प्लॉयमेंट रेट कमी आहे का, तर भांडवल निर्मितीच होत नाही आहे, कॅपिटल फॉर्मेशन हे होत नाही आहे का, कारण की इन जनरल इट्स अ विशियस सायकल, त्याच्यामध्ये क्रयशक्तीच नाही, क्रयशक्ती नाही म्हणून काय, प्रोडक्टिव्हिटी नाही म्हणून अर्निंग नाही म्हणून सेव्हिंग नाही म्हणून इन्व्हेस्टमेंट नाही म्हणजे भांडवल निर्मिती नाही, बरोबर आहे. तर ही विशियस सायकल निरंतर चालत राहतं. तर आर्थिक संरचना जी आहे ही जर कमजोर असेल तर तिथे रोजगार निर्मिती होऊ शकत नाही, आणि म्हणून बहुतांशी जी लोक आहेत ती केवळ स्ट्रक्चरल फॉल्ट आहे इकॉनॉमीचा, इकॉनॉमी ऍब्झॉर्ब करू शकत नाही आहे वर्कफोर्सला, आणि म्हणूनच इथे आपल्याला हाय अनएम्प्लॉयमेंट रेट दिसून येतो, कॉल्ड ॲज अ स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. दुसरं असं की आर्थिक संरचना जर बदलत गेली असेल, आर्थिक संरचना हळूहळू बदलते, पर्टिक्युलरली डेव्हलपिंग कंट्रीज इव्हॉल्विंग इकॉनॉमी, है ना, उत्क्रांतीमय अशी अर्थव्यवस्था आहे. मग अशा वेळात सातत्याने तिथल्या प्रोडक्शनच्या पॅटर्नमध्ये, उत्पादनाच्या पॅटर्नमध्ये बदल होत असतो, आणि बहुतांशी वेळा लेबर इंटेन्सिव्ह वरून ते कुठे शिफ्ट होतात, कॅपिटल इंटेन्सिव्ह वर होतात, आणि मग तिथे मात्र आपल्याला इश्यू दिसून येतो. इथे सातत्याने आपल्याला काय होतं की स्किलफुल मग जॉब ते विचारतात की आम्ही ऑटोमेशन करतोय, आम्हाला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे, आम्हाला स्किल्ड लेबर हवेत, पण स्किल्ड लेबर तिथे अवेलेबल होऊ शकत नाही, कारण की कौशल्य जे आहे त्यावेळेस ते तेवढं एज्युकेटेड नसतं, ते स्किलफुल नसतं, आणि ही जी गॅप आहे, कामगारांचं कौशल्य हे तेवढ्या लेवलवर नसतं, आणि मात्र आधुनिकीकरण सातत्याने होत असतं, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं, स्ट्रक्चरल गॅप आलेली दिसते, संरचनात्मक एक तफावत निर्माण झालेली दिसते, आणि त्यालाच आपण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. पर्टिक्युलरली हे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये हे सर्वसाधारणतः तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, लक्षात आलं. दुसरं जर बघितलं यातलंच तर एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट, सुशिक्षित बेरोजगारी, शिकला आहे पण नोकरी मिळत नाही, पदविका किंवा उच्च शिक्षित आहे, मॅट्रिक्युलेट किंवा हायर एज्युकेशन, त्यामध्ये त्याला असं दिसतंय की त्याच्याकडे डिग्री आहे पण नोकरी मिळत नाही, म्हणजे तो इनव्हॉलंटरली अनएम्प्लॉयड आहे, ओपन अनएम्प्लॉयड आहे, पूर्ण वेळ तो बेरोजगार आहे, किंवा
सुशिक्षित अनएम्प्लॉयमेंट मध्ये तो अंडर एम्प्लॉईड असतो, म्हणजे त्याला पार्ट टाइम जॉब मिळतो, त्याच्या डिग्रीनुसार मिळत नाही, त्याच्या स्किलनुसार मिळत नाही, ती जॉब अवेलेबिलिटी तिथे नाही, म्हणून तो अर्ध बेरोजगार अंडर एम्प्लॉईड सुद्धा राहतो. त्यामुळे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट हे दोन प्रकारचे दिसतील, ओपन अनएम्प्लॉयमेंट आणि अंडर एम्प्लॉयमेंट. सर्वसाधारणतः विकसनशील राष्ट्रामध्ये हा स्ट्रक्चरल गॅप असते. तिथे इंडस्ट्रीज इतक्या प्रमाणात विकसित होऊ शकत नाही का, कारण की तिथे भांडवल निर्मिती झालेली नसते, कारण की लोकांची क्रयशक्तीच कमजोर असते. मग अशा वेळेला इकडे इंडस्ट्रियलायझेशन होत नाही आणि इकडे मात्र डिग्र्या. आपण पाहतो ना इंजिनियर पट्टे, हे इंजिनियर दरवर्षी 5 लाख 10 लाख इंजिनियर, आणि जॉब किती, तर 5 लाख इंजिनियर निघाले ना 1 लाख जॉब, मग 4 लाख इंजिनियर घरी बसलेले इंजिनियर मग का करणार, एमपीएससी, हो का नाही, बरोबर आहे ना. मग अशी परिस्थिती, तर खुली बेरोजगारी. आणि मग हळूच 2-4 वर्ष गेले एमपीएससी मध्ये, तर हळूच म्हणते आता काहीतरी डिग्रीचा फायदा झाला पाहिजे, तर यार एखादा आउटसोर्स काम असेल तर देणं म्हणते ते 1 तासाचं, ते 1 तासाचं 2 तासाचं मिळते, तर पार्ट टाइम जॉब करते बाबा, अंडर एम्प्लॉईड आहे की नाही परिस्थिती. आता लक्षात घ्या बरं, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट किंवा स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, इट इज नथिंग बट द वेस्टेज ऑफ ह्युमन रिसोर्सेस. बघा, मानव संसाधनाचं सर्वात महत्वाची बर्बादी जर होत असेल तिथे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आणि एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंटमुळे होते. म्हणून आपण भारताच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो आणि म्हणतो की भारतामध्ये यूथ आहे आणि यूथ आहे, तरुण आहेत, आणि लगेच म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंट. बावा हे तरुण आहेत ना, बम छपाय, कुठली छपाय, अबे नोकऱ्या नाही तर टपरीवर बसून राहते पोट्टे, नाही कुठं राहणार आहे, नाही का. तर स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट and educated unemployment is a sign of a wastage of human resources, and it's a purely sign of a developing country or underdeveloped countries. ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघूया तांत्रिक बेरोजगारी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे की आपल्या वडिलांच्या वेळेला कॉम्प्युटरायझेशन आलं ते नोकरीत असताना, आणि ते मिडल एजला होते आणि मग कॉम्प्युटर येत नाही मध्यंतरीच्या काळात, त्यामुळे बऱ्याच जणांनी व्हीआरएस घेतलं. आठवते, व्हीआरएस घेतलं. बँकिंग मध्ये तर खूप जणांनी व्हीआरएस घेतलं. गोल्डन हँडशेक 90s मध्ये गोल्डन हँडशेक हा कॉन्सेप्ट आला का, तर टाईपरायटर येत होतं पण टिक 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 MS ऑफिस येत नव्हतं, आणि त्याच्यामुळे व्हीआरएस घ्यावं लागला, आणि ते घरी बसले बाबा, है ना. तर त्याला म्हणतो आपण टेक्नॉलॉजिकल तांत्रिक बेरोजगारी. उत्पादनातील तांत्रिक बदलामुळे ऑटोमेशन होते, कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली जाते, लेबर सेव्हिंग टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली जाते, आणि त्याच्यामुळे बरेचसे जे श्रमिक आहेत, बरेचसे लेबर जे आहेत, त्यांना नोकरीवरून काढल्या जाते, कारण तेवढी आवश्यकता नाही, है ना. आधी लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक लाईनवर, जसा तुम्ही बघा मिल ज्या होत्या, कॉटन मिल, तिथे प्रत्येक लाईनवर मजूर लागायचा, है ना. तर त्याच्यानंतर एवढं ऑटोमेशन झालं की आता एकच माणूस पूर्ण चेन पाहते, पूर्ण लाईन पाहते, बाकीचे घरी. मग हे जे घरी गेले तर काय करतील, गडबड झाली, बरोबर आहे. तर टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट ऍक्च्युली इट्स ऑल्सो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, कारण आर्थिक संरचनेमध्ये इथे बदल होताना तुम्हाला दिसतोय, आणि हा एक प्रकारचा संरचनात्मक बेरोजगारीचाच प्रकार आहे टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट, कारण इथे स्ट्रक्चरल चेंज इन द पॅटर्न ऑफ इकॉनॉमिक प्रोडक्शन इथे होताना दिसतोय. ओके, ठीक आहे. तर तांत्रिक बेरोजगारी याला आपण म्हणू. त्यानंतर एक आहे क्षेत्रीय बेरोजगारी, रिजनल अनएम्प्लॉयमेंट. आता तर ग्लोबलायझेशनच्या याच्यामध्ये आणि मोबिलिटी जास्त वाढल्यामुळे रिजनल अनएम्प्लॉयमेंट हा मोठा मुद्दा राहिला नाही, पण तरी सुद्धा जर इनऍक्सेसिबल एरियाज असेल आणि एक व्यक्ती तिथून दुसरीकडे स्थलांतरित होऊ शकत नसेल, है ना, मोबिलिटी त्याची पॉसिबल नसेल, अशा स्थितीमध्ये जर त्या क्षेत्रामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज नसतील तर तो अनएम्प्लॉयड होऊ शकतो. त्याला आपण रिजनल अनएम्प्लॉयमेंट म्हणू शकतो. आणि स्थानिक आर्थिक क्षेत्रामध्ये संरचनात्मक बेरोजगारी आहे. इट्स अ स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. गेट द पॉइंट. द स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट ऍट द रिजनल लेवल. हा आहे टेक्नॉलॉजिकल, हा पण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आहे, हा पण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आहे.
कारण की जी रिजनल एरिया आहे म्हणजे एखादी लोकल एरिया आहे, त्या लोकल एरियामधला इकॉनॉमिक स्ट्रक्चर एक तर बदललेला आहे किंवा तिथली संरचना जी आर्थिक संरचना ती तिथे जे लेबर निर्माण झालेले आहेत त्यांना ते अब्झॉर्ब करण्याची त्याच्यात कॅपॅसिटी नाही. म्हणजे उदाहरणार्थ डॉग प्रोन एरिया असेल है ना, किंवा हिली एरिया असेल, अशा एरियामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी असतात बिकॉज ऑफ दिअर टेरेन है ना, तिथली क्लायमेटिक कंडिशन, आणि मात्र लेबर फोर्स वाढला आहे आणि ती जाऊ शकत नाही दुसरीकडे. अशा वेळेला आपल्याला रिजनल अनएम्प्लॉयमेंट हे दिसून येतं. त्याच्यानंतर आपण बघूया फ्रिक्शनल स्ट्रक्चरल आपण बघितले सगळं. ओके, हा फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट है ना, घर्षणात्मक बेरोजगारी. घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे आता तुम्हाला माहित आहे IT सेक्टरमध्ये नेहमीच आपण बघतो 1 वर्ष 2 वर्ष झाले की तो म्हणते यार आय क्विट द जॉब, मी सोडला म्हणते तो जॉब. आता मी 2-3 महिने 3 महिन्याचा एक ऍडव्हान्स कोर्स आहे म्हणते, तो ऍडव्हान्स कोर्स केला ना, साला म्हणते तिथं 20 लाखाचाच पॅकेज होता, ऍडव्हान्स कोर्स केला ना, हा 3 महिन्याचा कमा 25 लाखाचा होणार आहे. ते दुसरी कंपनी वाटच पाहत आहे. बघतो आपण है ना, बघतो ना असं. ते म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. देयर इज अ फ्रिक्शन बिटवीन द करंट जॉब अँड द लेबर है ना. जो श्रमिक आहे आणि जो जॉब आता करतोय याच्यामध्ये घर्षण निर्माण झालंय. त्याला तो एक तर जॉब आवडत नाही आहे, त्याला तिथलं पॅकेज आवडत नाही आहे, तिथे जो काम करतो त्याचं स्वरूप आवडत नाही आहे, आणि त्याला दुसरी अपॉर्च्युनिटी आहे. लक्षात घ्या, त्याला दुसरी अपॉर्च्युनिटी आहे, नसन तर फ्रिक्शनल होऊ शकत नाही. फक्त फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कसं, त्याने हा जॉब सोडलाय आणि त्याला माहिती आहे नवीन जॉब मिळणार, मी ऍडव्हान्स कोर्स करतोय, हे करतोय, त्यासाठी थोडा वेळ लागतोय. 1 महिने 2 महिने 3 महिने 6 महिने जे काय तेवढा वेळ लागतो. तेवढ्या वेळ पुरता तो अनएम्प्लॉयड आहे. दॅट मीन्स ही इज फॉर द टेम्पररी पिरियड. म्हणून याला आपण काय म्हणतो, टेम्पररी अनएम्प्लॉयमेंट. याला काय म्हणतो आपण, टेम्पररी अनएम्प्लॉयमेंट है ना. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब सोडला, स्वेच्छेने नवीन जॉबच्या शोधात आहे, बस थोडा वेळ पुरता, म्हणून त्याला टेम्पररी अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. आता तो जॉबच्या शोधात आहे, शोधत आहे, तो म्हणतो यार मैंने छोड़ दिया वो जॉब. आता काय, अरे नया ढूंढ रहा हो, मिल जाएगा, मेरे में क्या काम है, मैंने तो और ऍडव्हान्स कोर्स कर लिया है, असं जेव्हा म्हणतो म्हणजे तो शोधत आहे. शोधत आहे म्हणून सर्च अनएम्प्लॉयमेंट. याला काय दुसरं नाव आहे, सर्च अनएम्प्लॉयमेंट. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे घर्षणात्मक बेरोजगारी किंवा टेम्पररी अनएम्प्लॉयमेंट, कारण तात्पुरत्या काळासाठी असतो हा, तात्पुरती बेरोजगारी, आणि तो शोधत आहे म्हणून शोध बेरोजगारी किंवा सर्च अनएम्प्लॉयमेंट. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं का. इन जनरल हे कुठं दिसतं तर IT सेक्टर वगैरे आपण बघतो. तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रायव्हेट सेक्टर डॉमिनेट आहे, प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट मध्ये म्हणते का मी नाही का आता ते IAS सोडलो, हा IAS सोडलं, हो यार बिहार कॅडर भेटलं मला, तुम्ही IAS सोडलो, आता महाराष्ट्र कॅडर भेटन ना त्यासाठी मी, असं पाहिलं का आपण, असं पाहिलं, असं नाही दिसत. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये दिसन का असं नाही. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तो ठीक आहे, शोधात नाही आहे, तो नवीन एक्झाम देत राहते तोपर्यंत जुना जॉब पकडून घेते, नाही तर मग लिव्हवर राहते, एवढाच आहे, बाकी असा नाही करे, ते असं होईन तर गडबडी. तर कुठे असते, प्रायव्हेट सेक्टर जिथे डॉमिनेट आहे, जिथे प्रायव्हेट सेक्टरमध्ये अँपल ऑफ अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे भारताच्या सारख्या कंट्रीजमध्ये जर बघितलं तर भारतामध्ये अर्बन एरियाज, मेट्रोज आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे दिसेल, किंवा इन्फॉर्मल सेक्टर ज्याच्यामध्ये आहे, सर्व्हिस सेक्टर जिथे आहे डॉमिनेट, तिथे आपल्याला दिसेल. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा टॉप लेवलवर आपल्याला अशा प्रकारचे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट दिसून येतं. ओके, त्याच्यानंतर आहे कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट, नैमित्तिक बेरोजगारी. कॅज्युअल हा इकडे फ्रिक्शनल म्हणजे तो काय म्हणते, बावा लाथ मारली जॉबले म्हणते, नवीन जॉब भेटायच मला म्हणते, काय थोडा वेळचा, दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्शनल. आणि इथे जॉब वरून केव्हाही किकआउट, इथे यानं स्वतः किकआउट मारली आणि इथे जॉब केव्हा याला किकआउट करू शकते है ना. का तर हे डेली वेजेस वर्कर्स आहेत, रोजंदारीचे मजूर है ना, ठेकेदारीवर जातात है ना, घराची कामं कराले, रंगरांगोटी कराले जाते की नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, स्मॉल कॉन्ट्रॅक्ट. बे आज येशील बे, इथं घर बांधायचं आहे, हो जी म्हणते, मिस्त्री चालला बिचारा
है ना, मिस्त्री करते जुडाई पटापट पटापट विटाच्या करते दिवसभराची, द्या म्हणते 1000 रुपये मजुरी दिली. हा अजी उद्या काय उद्याच तू पाव म्हणते बरोबर एक वीट लावलाच नाही म्हणते तू, है ना, का हो म्हणते फालतूचे, चल म्हणते उद्यापासून यायचं नाही. गेलं भाऊ जाऊ, त्याला वाटलं सालं बिल्डिंग बनणार आहे, एक वॉल नाही चढवा, तर दुसऱ्या दिवशी दंडी गुल. आलं की नाही लक्षात? ते म्हणजे काय, कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट. डेली वेजेस जे असते जॉब, त्याच्यामध्ये आपल्याला हे नैमित्तिक बेरोजगारी दिसून येते. इथे शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट असतात आणि टर्मिनेबल ऍट एनी टाइम. इथले कॉन्ट्रॅक्ट कसे असतात, शॉर्ट टर्म असतात, फारच लघु कालावधीसाठी, 1 आठवड्यासाठी, 1 महिन्यासाठी, आणि गॅरंटी नाही की आज मला जॉब दिला तर दुसऱ्या तो बोलवणच म्हणजे बोलवण, गॅरंटी नाही, है ना. कन्स्ट्रक्शन वर्कर आहे, ऍग्रिकल्चर वर्कर आहे, कॅटरिंग आहे, फिल्म इंडस्ट्री मधले जे मेकअप बॉईज, स्पॉट बॉईज, त्यांची काही गॅरंटी नाही. ठीक आहे, क्लिअर, ओके. त्याच्यानंतर आपण बघूया सायक्लिकल. फ्रिक्शनल समजलं, फ्रिक्शन सोबत मी कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट घेतलं का, तर दोघांमधला एक अपोजिट एलिमेंट आहे म्हणून. ठीक आहे, आता आपण बघूया चक्रीय बेरोजगारी, सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट. सायकल, सायकल ऑफ व्हॉट, सायकल ऑफ इकॉनॉमी, सायकल ऑफ इकॉनॉमी. पर्टिक्युलरली विकसित राष्ट्रामध्ये जिथे बाजार व्यवस्था आहे आणि गव्हर्नमेंट कंट्रोल नाही आहे, ती ॲडम स्मिथ भाऊच्या भरोशावर चालते. ॲडम स्मिथ भाऊच्या भरोशावर म्हणजे ती कशी आहे, ओपन इकॉनॉमी आहे, कोणाचा कंट्रोल त्याच्यावर राहत नाही. आणि अशा इकॉनॉमीमध्ये देर इज अ बिझनेस सायकल. त्या इकॉनॉमीमध्ये कुठली सायकल असते, बिझनेस सायकल. बिझनेस सायकल कशी असते, बिझनेस सायकल मध्ये बूम अँड बेन, बूम अँड बेन म्हणजे मस्त भरभराट, बम छपाय, आणि मग काही वेळा मंदी, काहीच नाही रे बाबा म्हणते, धंदा झाला मंदा. तर म्हणजे मंदी आणि भरभराट असं कॉम्बिनेशन आपल्याला दिसेल, रिसेशन आणि तेजी, इन्फ्लेशन अशी कंडिशन दिसेल. आता जिथे रिसेशन येते, तर रिसेशन कशामुळे येते, मागणीत घट झाल्यामुळे. कशामुळे, मागणीत घट झाल्यामुळे. देर इज अ लॅक ऑफ डिमांड और डिप्रेशन ऑफ डिमांड. डिमांड इज कम्प्लिटली डिफिशियंट, एकदम कमी घटत जाते. आता डिमांड म्हणजे वस्तूची डिमांड, वस्तूची मागणी नसेल तर वस्तूचं प्रोडक्शन होईल का, नाही. मग वस्तूचं प्रोडक्शन नाही करायचं तर इंडस्ट्री माणसांना पोषण का, नाही. मग तो म्हणतो माणसांना म्हणा बाबा आता मी काय जॉब देऊ शकत नाही, काय मार्केटमध्ये माल विकत नाही, तू घरी जाय. तो म्हणते साहेब कसा, नाही घरी जाय. मग मला हा बोलवेन ना म्हणते, येऊ तर दे म्हणते. तिकडून डिमांड आली का आपल्याला प्रोडक्शन करायचं, मग मी तुला बोलवेन, आता घरी जा. बरोबर आहे, राईट. म्हणजेच काय दिसते, मागणीमध्ये घट झाली म्हणजे डिमांड नाही आहे, डिमांड नाही म्हणून प्रोडक्शन नाही, आणि प्रोडक्शन नाही म्हणून एम्प्लॉयमेंट नाही, प्रोडक्शन नाही म्हणून एम्प्लॉयमेंट नाही. आता मागणीत घट होते, देर इज अ डिफिशियन्सी इन द डिमांड, म्हणून याला डिमांड डिफिशियंट अनएम्प्लॉयमेंट. काय म्हणतात त्याला, डिमांड डिफिशियंट अनएम्प्लॉयमेंट, मागणी तुटवडा बेरोजगारी. याला दुसऱ्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणतात डिफ्लॅशनरी अनएम्प्लॉयमेंट, चलन घट बेरोजगारी. याला दुसऱ्या याच्यामध्ये डिफ्लॅशनरी अनएम्प्लॉयमेंट, चलन घट है ना बेरोजगारी. म्हणजे इन्फ्लेशनच्या विरुद्ध मागणीत घट होते. म्हणजेच काय आहे, तर कुठेही प्रोडक्शन करायची पॉसिबिलिटी राहत नाही. प्रोडक्शन नाही म्हणजेच एम्प्लॉयमेंट नाही. बरोबर आहे. मग हे काय नेहमीसाठी आहे का, नाही, सायकल आहे म्हणते. म्हणजे कधी तर जाईल रिसेशन. मग रिसेशन गेलं की बूम, तेजी येते म्हणजे मागणी वाढली म्हणजे प्रोडक्शनची डिमांड झाली, प्रोडक्शनची डिमांड झाली. तो म्हणते अभे म्हणते इकडे पे म्हणते, का म्हणते अभे जॉब करायला ये ना बी म्हणते. राहू द्या, तो कंपनीवाला बी बोलवते, तो मला 200 रुपये देता, अबे तुम्ही 300 देतो. म्हणजे सुरू झाला का नाही एम्प्लॉयमेंट. बरोबर आहे. ते हे एम्प्लॉयमेंट सायक्लिकल याच्या जाते. तर हा पण एक प्रकारचा टेम्पररीच आहे, पण याची पॉसिबिलिटी जी आहे स्पेसची ही खूप मोठी राहू शकते. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट मध्ये पॉसिबिलिटी फार कमी, 3 महिने 4 महिने 6 महिने, याची वर्ष 2 वर्ष 3 वर्ष अशी गॅप राहू शकते. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे याला एक्झॅक्टली टेम्पररी अनएम्प्लॉयमेंट म्हणू का आपण, नाही, याला टेम्पररी अनएम्प्लॉयमेंट म्हणणार नाही. पण हे कुठे दिसते, इन जनरल डेव्हलप कंट्रीमध्ये सहसा आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर हंगामी बेरोजगारी, सीझनल अनएम्प्लॉयमेंट.
सीजनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्हाला दिसेल की काही उद्योग जे आहेत ते सीझन बेस्ड असतात. तुम्ही आईस्क्रीम केव्हा खाता? आईस्क्रीम तुम्ही म्हणाल आता सर थंडीतही खातो, बर्फात ते ठीक आहे भाऊ, है ना. काही धुरंधर राहतात ते केव्हा बी काही बी खाऊ शकतात, त्याला आपण काही म्हणायचं नाही. पण इन जनरल आईस्क्रीमचा बूम केव्हा राहते? उन्हाळ्यात. बरोबर आहे ना. उन्हाळ्यात जेव्हा आईस्क्रीमचा बूम राहते म्हणून आईस्क्रीम फॅक्टऱ्या, मग आईस्क्रीम फॅक्टऱ्या सुरू होतात तर बरोबर आपण काय दिसते? मजूर दिसतील कामाले, राईट. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ की उन्हाळ्याच्याच वेळामध्ये तिथे मजूर लागतील, मग बाकी हिवाळ्याच्या वेळात नाही, संपला काम. म्हणजे हिवाळ्याभर म्हणजे एकदा उन्हाळ्याभर ते मस्त मेहनत करतात, बाकी वेळ ते खाणे. तर म्हणजे इथले वर्कर कशा आहेत? तात्पुरत्या तेवढ्याच वेळचे आहेत. दुसरा असा पिकनिक, हॉलिडे. हॉलिडे है ना. आजकाल फिरतात, आजकाल तर लोक आमचे काही खरं नाही, पण इन जनरल कॉमनली आपण काय पाहतो? उन्हाळ्यांच्या सुट्ट्यामध्ये मुलांना सुट्ट्या लागले, पोट्ट्यांले का मायबाप म्हणतात चल बापू फिरायला, आणि मग फिरायला जातात. मग फिरायला कुठं? उन्हाळ्याच्या ह्याच्यात का उन्हात जाणार आहेत का? नाही, मग थंडीच्या ठिकाणी है ना, हिमालयात वगैरे इकडे तिकडे चालले फिरायला, तिकडचे रिसॉर्ट. आणि मग हिवाळा राहते, बर्फ पडते है ना, जबरदस्त. तिकडे जातील का? जातात काही जण है ना, पण म्हणतात बाबा जास्त थंडी आहे, आपण थोडस कोस्टल एरियामध्ये जाऊ. मग गोव्याला जातात, केरळला जातात का नाही? बरोबर आहे. म्हणजेच काय, त्या सीझनला तिथं टुरिझम राहते. नेहमीच राहते का? नाही. म्हणजेच याचा अर्थ सीझन वाईज काय बिझनेस असतात. आता ऍग्रिकल्चर प्रोडक्शन जर बघितलं आपण तर ऍग्रिकल्चर प्रोडक्शन पण सीझन बेस्ड आहे. त्यामुळे त्याच्यावर आधारित ज्या इंडस्ट्रीज आहेत, ऊसाची इंडस्ट्री म्हणजे साखर कारखाने है ना, किंवा तांदळ आपलं राईस मिल, हे काय सीझन बेस्ड आहेत. त्या सीझनला ते उत्पादन होईल आणि त्यानुसार त्या मिल चालतील. बरोबर आहे ना, राईट. म्हणजेच काय, ही जी आहे सुगीचा हंगाम असेल तर एम्प्लॉयमेंट आणि मंदीचा हंगाम असेल तर एम्प्लॉयमेंट नाही. म्हणजे घर्षणात्मकच बेरोजगारी एक प्रकारची फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंटच आहे, टेम्पररी बेसचं, परंतु एका विशेष आर्थिक क्षेत्रातील. काय आहे? एका विशेष आर्थिक क्षेत्रातील आहे, स्पेसिफिक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मधलं दिसून येईल. कुठल्या स्पेसिफिक इकॉनॉमी? तर कृषी क्षेत्रात आहे, त्याच्या आधारित उद्योग आहे, पर्यटन आहे, आईस्क्रीम आहे है ना, ह्या ज्या आहेत त्या एरियामध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर आपण बघूया क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट, जीर्ण बेरोजगारी. काय? क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट. एखाद्या देशामध्ये बिकॉज ऑफ द ह्यूज स्ट्रक्चरल फॉल्ट, की तो देशामध्ये कॅपिटल फॉर्मेशन बरोबर होऊ शकत नाही, रिक कॅपिटल फॉर्मेशन आहे, फ्रॅगमेंट कॅपिटल फॉर्मेशन आहे, किंवा असं इम्बॅलन्स्ड आहे, इकॉनॉमिक ग्रोथ बरोबर होत नाही आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याला दिसतंय लॉंग टर्म अनएम्प्लॉयमेंट आहे. एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जनरेटच होत नाही आहेत बरोबर, आणि बहुतांशी लोक सातत्याने कित्येक वर्ष, कित्येक काळ, दीर्घकाळ अनएम्प्लॉयड राहतात. लॉंग टर्म अनएम्प्लॉयड, दीर्घकाळ अनएम्प्लॉयड राहतात, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट. त्यालाच काय म्हणतो आपण? क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट. अविकसित आणि विकसनशील राष्ट्र याच्यापासून सर्वात जास्त भेडसावलेले असतात. बरोबर आहे, राईट. आता बघा, अविकसित आणि अल्प उपयोगात येणारी संसाधने याचं मेन कारण आहे. अंडर डेव्हलप्ड अँड अनयुटिलाइज रिसोर्सेस. लोकसंख्या, इतका वर्कफोर्स आहे, खूप सारा लोकसंख्या खूप जास्त आहे, आणि कॅपिटल फॉर्मेशन तेवढं झालेलं नाही आहे. मागासलेलं तंत्रज्ञान आहे, बॅकवर्ड टेक्नॉलॉजी आहे. बॅकवर्ड टेक्नॉलॉजीमुळे प्रोडक्टिव्हिटी चांगली नाही आहे, आणि गरिबीचे दुष्टचक्र, विशेष सायकल ऑफ पॉवर्टी चालतं. त्यामुळे ह्युमन कॅपिटल पण बरोबर डेव्हलप होऊ शकत नाही, ह्युमन स्किल पण डेव्हलप होत नाही एकीकडे, आणि दुसरीकडे टेक्नॉलॉजिकल स्किल किंवा टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन जे आहे ते सुद्धा सॅटिस्फाईड होऊ शकत नाही. त्याच्यामुळे बिकॉज ऑफ द स्ट्रक्चरल फॉल्ट क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट इज जनरेटेड. त्यानंतर आहे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट, है ना. डिस्गाइज म्हणजे प्रच्छन्न बेरोजगारी, किंवा याला आपण म्हणतो छुपी बेरोजगारी. आता तुम्ही तिकडे पाहिलं दडलेली, दडलेली बघितलं ना, हिडन. हिडन तिथं कसं होतं? हिडन कसं होता? पोट्ट नोकरी शोधून शोधून थकून गेलं, आता शोधाचे नाद सोडून दिला. बरोबर आहे. इथं तसं नाही. इथं काय आहे? पोट्ट जॉब करत आहे, है ना, पोट्ट जॉब करत आहे.
बाप शेताच्या धुऱ्यावर बसला आहे आणि त्याला विचारलं, बापू तुझे पोट्टे काय करतात? तो म्हणते, पाय ना बापू म्हणते, काम करतात म्हणते, है ना. किती एकर शेती? तर 1 एकर. पोट्टे 10 आणि 1 एकर शेती. आणि त्या 1 एकर शेतीमध्ये पोट्टे हे 10 रांगेनं मस्त फुल हळूहळू आपलं गवत उपटत आहेत, हळूहळू हळूहळू, है ना असं. आणि बापाला मोठी खुशी, माया पोट्टे काम करतात, रिकामचोट नाही आहेत. हे जे खुशी मिळते है ना, त्याला बापाला त्याला आपण काय म्हणतो, डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. का? तर त्या बापाला म्हणलं, बापू एक गवत उपडायला 10 लोक लागतात का? 10. तर तो म्हणते, का करू का म्हणते, या पोट्ट्याला म्हणलं म्हणते की तू घरी बस. तर घरी बसे नाही, आमच्या टपरीवर जाऊन टवाडक्या करते, त्यापैकी इथं 2 भारे तर उपडा म्हणते. बरोबर आहे, राईट. मग जे काय त्याची गरज नव्हती, म्हणजे काय त्याची गरज नव्हती, तिथं 2ही माणसं असते, तेवढंच काम झालं असतं तेवढ्याच वेळात. पण आता बाकीचे रिकाम तिकडे बसून राहतील म्हणून कामाला लावायचं, म्हणजे अननेसेसरी, म्हणजे एक्स्ट्रा लेबर फोर्स, सरप्लस लेबर फोर्स तिथे आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात मजूर आहेत. एक्सेस लेबर फोर्स जिथे असतं त्याला आपण काय म्हणतो, डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. म्हणजेच प्रत्यक्षात तो खरंच अनएम्प्लॉयड आहे, पण तो दडपून ठेवला आहे, लपवून ठेवला आहे, लपवून ठेवलेला आहे. हा लपलेला आहे, हा लपवून ठेवला आहे, जाणून बुजून दाखवते तर जॉब करत आहे, पण प्रत्यक्षात कुठल्या कामाचा नाही. ओके, राईट, ठीक आहे. अधिकच्या ज्या मजूर जे आहेत त्यांना जर आपण काढलंय तरी काही फरक पडत नाही, म्हणजे त्यांची सीमांत उत्पादकता कशी आहे, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी कशी आहे, 0 आहे. त्यांची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी काय, 0 आहे. म्हणजेच काय, त्यांना जर नोकरीवरून काढलं, म्हणजे त्या कामावरून काढलं, तर कामावर काही फरक पडणार आहे का? कामावर कुठलाही फरक पडणार नाही. ओके, हा पण एक प्रकारचा जीर्ण बेरोजगारीचा प्रकार आहे. हा पण एक क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट आहे. विकसनशील राष्ट्राचं हे तर मोठं साईन आहे. भारत सारख्या देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये बहुतांशी वेळा आपल्याला दिसतं का, तर रुरल एरियामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत नाही आणि मुलांना जे आहे चांगल्या प्रकारचं स्किल एज्युकेशन ते देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात, बा 1 एकर शेती आहे, इथंच काम कर. बरोबर आहे, राईट. तर विकसनशील राष्ट्रांमध्ये कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला सर्वसाधारणतः हे दिसून येतं. तिथे कशा प्रकारचं काम चालतं, तर तिथे वर्क शेअरिंग काम चालतं. कुठलं वर्क शेअरिंग? जे 2 जण काम करू शकत होते आता तेच 10 जणांना वाटप केलं आहे. 1 एकर शेतीमधलं काम जे 2 जण करू शकत होते ते आता 10 जणांना वाटप केलेलं आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वर्क शेअरिंग इकॉनॉमिक पॅटर्न. ओके, ठीक आहे. आता आपण एकदम शेवटच्या टप्प्याला एक आहे वास्तविक मजुरी बेरोजगारी, रियल वेज अनएम्प्लॉयमेंट. रियल वेज अनएम्प्लॉयमेंट इथे काय आहे, वास्तविक वेतन बाजार मजुरीच्या दरापेक्षा जास्त ठेवले जाते. काय होतं, ऍक्च्युअल जे आहे, ऍक्च्युअल वेज हे मार्केट वेजेसच्या वर ठेवल्या जाते. म्हणजे द्यायला पाहिजे होता त्याला पगार 100 रुपये, पण तो घेतो किती, 150 रुपये. तो किती घेतो, 150 रुपये. म्हणजे अननेसेसरी हा जास्त पगार वाढवून ठेवलेला आहे. मग हा पगार वाढवला आहे तर तो म्हणते, बापू मी तुला पगार देतो एवढा जास्त, तर मग मजूर जास्त कसा ठेवू, त्या कंपनीला परवडलं तर पाहिजे. मग तिथं जर मजूर लागत असतील 10, पण 10 मजूरच्या जागी तो काय करतो, 8 मजूर वापरतो, कारण तो अधिकचा पगार देत आहे आणि हा 8 मजुराकडून उरलेल्या 2 मजुराचे काम करून घेतो. अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा हे 2 मजूर जे नोकरी भेटू शकत होते हे काय झाले, अनएम्प्लॉयड झाले. आणि त्याच्यामुळे एक्सेस वर्कर निर्माण होतात. त्यामुळे काय होते, एक्सेस वर्कर निर्माण होतात, ते वर्कर काढल्या जातात. ते का होते, ते ट्रेड युनियन म्हणते, नाही बाबा म्हणते पगार कमी करायचा नाही, पगारासाठी आंदोलन, बोनससाठी आंदोलन, है ना. एवढे किंमत वाढली आहे, इन्फ्लेशन वाढलाय, आमचं डीए वाढवा. मग डीए वाढवला तो म्हणते वाढवतो, मला तो कंपनीवाला काही म्हणत नाही, ठीक आहे म्हणते, तुम्ही काही हडताळ करू नका, माय प्रोडक्शन बंद होते, मी वाढवतो डीए. मग त्याने डीए वाढवलं की हळूच तो 2 एम्प्लॉयले गायब. डीए वाढवलं बाबा, पगार घ्या. बरोबर आहे. गव्हर्नमेंटचा मिनिमम वेज ऍक्ट आहे, गव्हर्नमेंटचा मिनिमम वेज ऍक्ट जर हाय राहिला तर त्याच्या खाली कोणती कंपनी देऊ शकत नाही. मग कंपनी म्हणते एवढा मला पगार देणं परवडे नाही, तर मी 2 माणसं कमी ठेवे.
म्हणजे दोन माणसं काय झाले, एक्सेस वर्कर झालेत. इन्फ्लेशन आणि स्टिकी वेजेस, किंमत वाढ होते त्यामुळे वेजेस सुद्धा त्याच्यानुसार वाढत वाढत जातात. वेजेस वाढले तर कॉस्ट कटिंग करायसाठी तो लेबरला काढून टाकतो कंपनीवाला आणि तो काय होतो, अनएम्प्लॉयड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्लासिकल अनएम्प्लॉयमेंट, शास्त्रीय बेरोजगारी याला आपण म्हणतो. इट्स अ व्हेरी पॉप्युलर इनफ. इन जनरल आपल्याला असं सर्वसाधारणतः प्रायव्हेट सेक्टरला दिसून येतं की एम्प्लॉईज तो प्रिव्हॅलिंग याला वेजेसला है ना, तो एम्प्लॉईज चांगले ठेवू शकत होता, पण ऍक्च्युअल वेजेस हे खूप जास्त हाय होत गेल्यामुळे त्याला परवडत नाही आणि कॉस्ट कटिंगसाठी तो जेवढे एम्प्लॉयमेंट तयार करू शकत होता तेवढे तो तयार करत नाही. याच्यामध्ये जर सपोज टू वेज फ्लेक्झिबिलिटी असती, लक्षात घ्या, वेज फ्लेक्झिबिलिटी असती आणि त्या कंपनीला ही पॉसिबिलिटी असती फ्लेक्झिबल ठेवायची, तर मग मात्र आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज अधिकाधिक क्रिएट झालेल्या दिसून आल्या असत्या. ओके, आणि आपण एक शेवटचं बघूया, रेसिड्युअल अनएम्प्लॉयमेंट. ऍक्च्युअली इट्स नॉट ऑल्सो अनएम्प्लॉयमेंट. जसं व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट आहे तसंच हे सुद्धा आहे. इथे काय, मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व आलं आणि त्यामुळे तो व्यक्ती कार्यक्षम नाही आणि मग तो नोकरी करू शकत नाही, तो घरी बसला आहे, याला आपण म्हणतो रेसिड्युअल अनएम्प्लॉयमेंट. याला काय म्हणतो आपण, रेसिड्युअल अनएम्प्लॉयमेंट. मला वाटतं 16च्या 16 तुम्हाला समजले असतील, आहे की नाही. 16 ब्रीफली मी सांगायचा प्रयत्न केला. अजून डिटेल अनालिटिकल प्रत्येकाचं घ्यायचं तर अजून छानपैकी सांगता येतं, कधी कधी आपण नक्कीच बघूया. तर एवढंच आधी समजून घ्या. 16च्या 16 समजा, कंपॅरिझन मी करून दाखवलेलं आहे, ते कंपॅरिझन समजा, बास जमला, मग काम फत्ते. बरोबर आहे, ठीक आहे. तर मग तुम्ही अभ्यास करता म्हणून नेहमीप्रमाणे तुम्हाला काय, ऑल द बेस्ट.